इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीशधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति। जगातील तीन महान रत्न बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्यामुळे हे महान रत्न मिळाले ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन। वर्षाभास धम्मपर्वामध्ये नित्यनियमाने सुरू असलेल्या धम्मसंस्काराच्या प्रसंगी सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थनगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आपण सर्व उपासक आणि उपासिकांनो, आज जी धम्मकथा आपण पाहत आहोत ही धम्मकथा सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। ही धम्मकथा बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये, भिक्खुनी संघाच्या इतिहासामध्ये अजरामर अशी आजची ही धम्मकथा आहे। आज जी धम्मकथा आपण बघत आहोत भिक्खुनी पूर्णिका नावामध्येच अर्थ आहे, म्हणजे जिने आपलं आयुष्य पूर्ण केलं अशी ती पूर्णिका है ना। आपल्या मनातील शुद्ध हेतू जिने पूर्ण केला ती पूर्णिका म्हणजे अर्हत झाली शेवटी। तर त्या पूर्णिकेचा आपण आज अतिशय सुंदर पद्धतीनं ही धम्मकथा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। या धम्मकथेच्या माध्यमातून आपल्या मनातील दोन दोष हे नष्ट होणारे आहेत। जे सर्वसाधारण प्रत्येकाच्या मनामध्ये दोष असतात आणि असंख्य दोष असतात, पण दोन दोष इथे फार महत्त्वाचे आहेत त्या कथेला समजून घेत असताना। एक दोष असा आहे मनाचा की मनुष्य स्वतःला अनेक वेळेस कोसत असतो है ना। हा सगळ्यात मोठा दोष आहे मनाचा। मनुष्य काय करतो, तो श्रीमंत असो गरीब असो, त्याच्याकडे सगळे अवयव साबूत असोत, तो स्वतःला कोसत असतो। त्याच्या सर्व गोष्टी जर मनासारख्या झाल्या नाही तर तो म्हणतो की या घरात मी कशाला जन्माला आलो, या परिवारात मी कशाला जन्माला आलो, हेच मला मायबाप भेटले का, आणि असंच घर मला भेटलं का, माझ्याकडे पैसेच नाहीत, माझ्याकडे गाडीच नाही, माझ्याकडे दागिनेच नाही, माझ्याकडे येऊ नाही, माझ्याकडे तीऊ नाही, असं म्हणत राहतो ना। प्रत्येक मनुष्य स्वतःला म्हणत राहतो। हा एक सगळ्यात मोठा दोष आहे माणसाचा। जन्मल्यापासून मरेपर्यंत तो दोष सर्वसाधारण माणसाच्या मनाला चिटकून बसतो, परंतु जो ध्यान करणार आहे, जो साधना करणार आहे, जो तपणार आहे, त्या व्यक्तीच्या मनामध्ये हा दोष येत नाही। दुसरा एक महत्त्वाचा दोष आहे तो म्हणजे असा आहे की त्याला असं वाटते की माझ्यासाठी कोणी ना कोणीतरी अवतरणार आहे है ना। त्याला असं वाटते की मला काहीच नाही करायचं, मी फक्त दे रे हरी पलंगावरी, नाही देशील तर तू तुझ्या घरी मी माझ्या घरी, असं वाटते माणसाला की नाही मला सारं पाहिजे परंतु मला मेहनत नाही करायची, मला सारं पाहिजे पण मेहनत नाही करायची। मग मनुष्य या वाटेनं त्या वाटेनं अंधकारातून अंधकाराकडे जात राहतो, श्रद्धेचा मार्ग सोडून अंधश्रद्धेच्या मार्गाकडे जातो आणि बिचाराचं आयुष्य संपून जातं, परंतु त्याला त्याच्या जीवनात काही मिळत नाही। उपासक आणि उपासिकांनो, या पूर्णिकाच्या धम्मकथेच्या माध्यमातून आपल्या सुरुवातीला मनातले हे दोन दोष नष्ट होणार आहेत। एक की स्वतःला कोसत बसणे, आणि दुसरं की सर्व मला जे पाहिजे आहे म्हणजे माझ्या संपूर्ण इच्छा दुसरं कोणतरी पूर्ण करणार, वाट बघत बसणे। तर ही पूर्णिका माता यातली नव्हती। पूर्णिका माता ही भिक्खुणी आहे, आणि भिक्खुणी अशा घरातून झाली की ज्या घरामध्ये दारिद्र्यामध्ये तिचं जीवन गेलेलं आहे। तर त्या महान अरहत भिक्खुणीची आपण संपूर्ण पुण्यकथा बघण्याचा प्रयत्न करूया। प्राचीन काळी जम्बूद्वीपातील महान अशा एका
दासीपुत्रीच्या घरी या पूर्णिकेचा जन्म झालेला आहे। ही पूर्णिका पुढे चालून पूर्णिका भिक्खुणी या नावाने प्रसिद्ध झाली आणि भिक्खुणी झाल्यानंतर ती श्रावस्तीच्या पूर्वाराम बुद्ध विहारामध्ये वास्तव्यास होती, जे पूर्वाराम बुद्ध विहार माता विशाखाने बांधून दिलं होतं भिक्खू संघाला। तर त्या विहारामध्ये ही पूर्णिका वास्तव्याला होती। ही पूर्णिका जेव्हापासून भिक्खुणी झाली तेव्हापासून तिने भटकलेल्या सगळ्या लोकांना रस्ता दाखवला। बघा, भटकलेल्या सगळ्या लोकांना रस्ता दाखवला। डोळे असून आंधळे असलेल्या लोकांना सुद्धा चक्षु प्रदान केले, चक्षु प्राप्त करून दिले। म्हणजे डोळे असून सुद्धा आंधळे असलेले जे लोक होते, ज्यांचा की विश्वास नव्हता या दिव्यत्वाच्या मार्गावर, अरहत पदाच्या मार्गावर, तर त्यांचा तो विश्वास ठामपणे त्यांना निर्माण करून दिला। म्हणजे डोळे असून चक्षु नसलेल्या लोकांना सुद्धा काय केलं तर त्यांना दृष्टी प्राप्त करून दिली सद्धम्माची। आपल्या भिक्खुणी जीवनामध्ये अनेक अशा प्रसंगाच्या माध्यमातून तिने अनेक अशा लोकांना सद्धम्म पटवून दिला धम्मचर्चेच्या माध्यमातून, आणि त्यांना बुद्ध धम्म संघाची सेवा करण्यासाठी मरेपर्यंत भाग पाडलं। अशी एक भिक्खुणी आज आपण बघणार आहोत। महादानवादी बुद्ध काळात एक अनाथांचा नाथ होऊन गेला, ज्याचं नाव आहे अनाथ पिंडक। अनाथ पिंडक हे कुठले होते तर श्रावस्तीचे होते, आणि श्रावस्तीच्याच निगार माता विशाखानं बांधून दिलेल्या त्या विहारामध्ये हिचं भिक्खुणी झाल्यानंतर वास्तव्य होतं, पूर्वाराम बुद्ध विहार। जेतवनातल्या म्हणजेच श्रावस्तीच्या या महान अशा अनाथ पिंडकाच्या पदरी अनेक अशा दासी होत्या, है ना। तुम्ही कुठलंही जनपद पाहिलं तर त्या राजाकडे अनेक दास दासी असायच्या, अनेक दास दासी। आपण एक कथा पाहिली याच्या अगोदर, ती धम्मकथा होती माता सुजाताची। तर माता सुजाताचीच एक दासी त्या वटवृक्षाला साफसफाई करण्यासाठी गेली होती, तिचं नाव पूर्णा, है ना, पूर्णा दासी। तर त्या पूर्णा दासीला नंतर सुजातानं आपली कन्या समजलं आणि तिला तोच दर्जा मरेपर्यंत दिला। इकडे सुद्धा तसंच आहे। अनाथ पिंडकाच्या पदरी असलेल्या अनंत दासीपैकी एका दासीची ही कन्या होती, मुलगी होती, आणि तिचा जन्म झाल्यानंतर ती अतिशय सुंदर, लावण्यवती, रूपवान, सोबत सोबत समजूतदार वयापर्यंत येईपर्यंत ती खूप चांगल्या पद्धतीनं धम्माला जाणणारी झाली। राजाही बुद्धाचा अनुयायी आहे, प्रजा ही बुद्धाची अनुयायी आहे, आणि म्हणून कामं ज्याला त्याला वाटून दिलेले आहेत, परंतु ते काम करताना सुद्धा इथे अनाथ पिंडकाच्या पदरी असलेल्या दासी कन्या सुद्धा या धम्मामध्ये तरबेज होत्या, धम्म धारण करण्यामध्ये ह्या उल्लेखनीय होत्या। आणि त्यातल्याच एका धम्मवान दासीला एक पुत्री झाली, ज्या पुत्रीचं नाव आहे माता पूर्णिका। तर हिचा जन्म झाल्यानंतर ही जशी जशी वयात आली तशी तशी आईसोबत म्हणा, तिच्या वडिलांसोबत ही जेतवनात जाऊन बुद्धांचं प्रवचन ऐकायची। आणि बुद्ध जेव्हा राजाच्या घरी यायचे, म्हणजे अनाथ पिंडकाच्या घरी येऊन उपदेश द्यायचे, तेव्हा सुद्धा ही सगळे लोक हातातले काम सोडायचे। म्हणजे राजा किंवा तो शेठ जो शाहूकार असेल तो, त्याच्यानंतर त्याच्या दासी, त्याचे दास, त्याचे सेवक, सगळे लोक, पुरोहित वगैरे हे सगळे लोक बुद्धाचं प्रवचन ऐकायचे। आणि बुद्धाचं प्रवचन ऐकता ऐकता हिच्या मनामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं श्रद्धाभाव जागला। ही जशी जशी मोठी होत होती तशी तशी तिच्या रूपामध्ये वाढ होत होती, आणि ही मोठी झाल्यानंतर अनाथ पिंडकाच्या दासींमध्ये त्यातल्या एका दासीची ही पुत्री आहे, ही फार सुंदर असल्यामुळे अनेक राजदरबारातून हिच्या विवाहासाठी अनाथ पिंडकाकडे मागण्या सुद्धा येत होत्या की तुमच्या राजघराण्यामध्ये तुमच्या दासी पुत्रींमध्ये अशी एक दासी आहे पूर्णिका नावाची,
की तिचं सौंदर्य हे खूप छान आहे आणि म्हणून तिच्या सौंदर्यासाठी अनेक राजपुत्र तिच्यासोबत विवाह करायच्या इच्छेने यायचे, परंतु पूर्णिकाने आतापर्यंत कोणालाही होकार दिला नव्हता आणि सुरुवातीपासूनच बुद्धाचं प्रवचन ऐकत असल्यामुळे तिच्या मनामध्ये हळूहळू वैराग्याची भावना जागृत होऊ लागली होती। ती जाणायची, ती ऐकायची, ती चिंतन करायची आणि चिंतनाच्या माध्यमातून ती खूप चांगल्या पद्धतीनं धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करत होती। एकदा तथागत सम्यक संबुद्ध जेतवनात अनाथपिंडकाच्या जेतवनात विहार करत असताना, निवास करत असताना एके वेळेस तथागत सम्यक संबुद्धांच्या प्रवचनासाठी ही पूर्णिका गेली। तथागताचं प्रवचन ऐकल्याबरोबर पहिल्याच प्रवचनात ती काय झाली? श्रोतापन्न झाली है ना। एक तरुणी आहे जिचं नाव आहे पूर्णिका। पहिल्याच प्रवचनामध्ये ही तथागताच्या पहिल्या प्रवचनामध्ये श्रोतापन्न झाली आणि भगवंताचं प्रवचन ऐकता ऐकता तिच्या मनात जी पहिले वैराग्याची भावना तिच्या मनात आली होती, आता ती दृढ संकल्पामध्ये परिवर्तित झाली। पहिले तिला असंच वाटायचं ना की काय नाही या जीवनामध्ये, काय नाही आपण सोडून जाऊया, असंच म्हणायची फक्त मनातल्या मनात। परंतु आता बुद्धाचं पहिलं प्रवचन ऐकलं आणि सक्काय दिठ्ठी विचिकित्सा शीलवत परामर्श हे 3 बंधनं पहिल्याच प्रवचनामध्ये तुटले, श्रोतापन्न झाली आणि श्रोतापन्न झाल्याबरोबर आता तिचा दृढ संकल्प झाला की आता हे आयुष्य नको, आता हे जीवन नको। याचाच अर्थ असा आहे की मला आता ग्रहस्थ राहायचं नाही। तिनं पाहिलेलं होतं ग्रहस्थ जीवनात काय आहे तर विवाहानंतर लेकरं, लेकरानंतर कर्तव्य आणि कर्तव्य पार करता 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 अख्खं आयुष्य कधी संपून जातं हे कोणालाच समजत नाही। हे तिने जाणलं। का बरं जाणलं? कारण तिची आई दासी होती ना। आता राजाची दासी असली काय आणि गरीबा घरची एखादी मोलकरीण असली काय, किंमत तीच सारखीच ना। मग ते दारिद्र्याची चटकी तिला लहानपणापासून भोगत आली होती। दारिद्र्याच्या चटक्यानं ती होरपळून निघालेली होती आणि म्हणून तिच्या मनात ते हळूहळू वैराग्याची भावना दृढ संकल्पामध्ये परावर्तित झाली आणि तथागत सम्यक संबुद्धांना प्रवचन संपल्याबरोबर गुडघ्यावर बसून त्रिवार याचना ती करू लागली की भगवान मला भिक्खुणी संघामध्ये प्रवेश द्या। भगवंत जाणणारे होते ना। भगवान बुद्धांनी प्रवचन देतानाच जाणलं की सक्काय दिठ्ठी विचिकित्सा शीलवत परामर्श हे 3 बंधनं जर एका प्रवचनात जी माऊली तोडू लागली तर त्या माऊलीची अवस्था कशी असेल? म्हणजे या ग्रंथामध्ये जो आपण ग्रंथ पाहत आहोत या ग्रंथातले असे बरेच असे उदाहरण आहेत की जे पहिल्याच प्रवचनामध्ये काय झालेले आहेत? श्रोतापन्न झालेले आहेत। म्हणजे ही जादू नाही आहे। मी वारंवार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की पहिल्या प्रवचनामध्ये धम्मातलं एक उच्चतम असं पद प्राप्त करणं म्हणजे ही जादू आहे का? बिलकुल नाही, ही जादू नाही आहे। तर ही अगोदरपासून जे काही चिंतनाचा भाव आहे, अगोदरपासून जो काही चिंतनाचा भाव आहे म्हणजे कुठल्या तरी भिक्खूचं प्रवचन ऐकलेलं आहे, ते साठवलेलं आहे, त्याच्यावर चिंतन सुरू आहे, त्याच्यावर काम सुरू आहे। मग नंतर काम करता 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 असा एक वेळ आलेला आहे की स्वयं भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकलेलं आहे आणि विश्वगुरु तथागत भगवान बुद्धाच्या त्या शब्दामुळे मनाची अशी काही अवस्था प्राप्त झालेली आहे की त्या मनाच्या अवस्थेनं श्रोतापन्न ही पद प्राप्त करून घेतलेलं आहे। म्हणजे चिंतन अगोदरच सुरू आहे है ना। म्हणजे विहिरीतलं पाणी काढण्याचं काम सुरूच आहे। मोठ्याच्या मोठं भांडं बाजूला आहे। विहिरीतलं पाणी काढत असताना काय होते, त्या विहिरीमध्ये जी काय बादली आपण टाकतो तिला पहिले असं हलवावं लागतं है ना। अशी टाकल्याबरोबर ती डुबकून जाऊन बुडते का? नाही, तिला पहिले हलवावं लागतं। मग हलवल्यावर तिला भरावं लागतं। भरताना वर काढेपर्यंत कधी कधी अर्धी बादली सुद्धा तुमची खाली होते। आणि जे चतुर लोक असतात म्हणजे त्या कामामध्ये निष्णांत ज्या महिला असतात त्या बादलीतलं एकही थेंब सोडू देत नाहीत, बरोबर ते पाणी शेंदतात। मग अशा कार्यकुशलतेमुळे
पाणी भरणाऱ्या त्या माऊलीचं भांड जे आहे वरचं ते लवकरात लवकर भरल. पण अशी एखादी माऊली आहे बिचारी जिनं भटकन बादली टाकली आणि तशीच सपासप सपासप काढू लागली तर पाणी येईल का तेवढं बरं? नाही. म्हणजे इथं कशी आहे तर हिच्या कार्यामध्ये ती सुद्धा कुशल आहे, सतर्क आहे, एकाग्र आहे आणि धम्माचं चिंतन हळूहळू हळू सुरू आहे. पहिले काळचे लोक, बुद्ध काळचे लोक जेव्हा ते बुद्धाचं प्रवचन ऐकायला जायचे ना, तेव्हा बुद्धाचं प्रवचन ऐकायला गेल्यानंतर जे काही बुद्धाचं प्रवचन ऐकून यायचे ना तर ते सारे बसायचे. बघा का प्रगती झाली बुद्ध धम्माची, त्याचं कारण हे आहे. ते सारे बसायचे आणि जो प्रवचन ऐकून आला त्याच्यासाठी उंच आसन ठेवायचे आणि त्याला सांगायचे की बाबा अनुकंपा कर, आम्हाला काही जमलं नाही आज, तू आम्हाला प्रवचन सांग. शार्प होते, हुशार होते, तरबेज होते, चिंतनामध्ये एक नंबर होते. तर त्यामुळे जसंच्या तसं ते बुद्धाचं प्रवचन सांगायचे. जसंच्या तसं बुद्धाचं प्रवचन आहे सांगितल्यामुळे तिथं न गेलेल्या लोकांना सुद्धा ते प्रवचन ऐकायचं. हिने सुद्धा तिच्या आईकडून, तिच्या तिथे असलेल्या दाशांकडून किंवा सज्जन लोकांकडून बुद्धाच्या धम्माचा उपदेश वारंवार ऐकलेला होता. अनेक वेळेस भगवान बुद्ध सुद्धा यायचे अनाथपिंडकाच्या घरी. अनेक वेळेस अनेक भिक्खू यायचे आणि ते तासनतास उपदेश करायचे आणि त्यामुळे ते शब्द तिच्या कानावर पडले होते. जेव्हापासून तिच्या कानावर ते शब्द पडले तेव्हापासून ती चिंतनामध्ये मग्न झाली. काया वाचा मनानं ती पुण्यकर्म करू लागली. पुण्यकर्म करता 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 तिच्या पुण्यकर्मामुळे एक दिवस असा आला की जेतवनामध्ये तथागत सम्यक संबुद्धाचं प्रवचन चालू असताना त्या पहिल्या प्रवचनामध्ये ती श्रोतापन्न झाली आणि श्रोतापन्न झाल्यामुळे पूर्णिका हिने तथागत सम्यक संबुद्धांना विनंती केली की भगवान आता बंधनं तुटलेले आहेत, भगवान आता बंधनं तुटलेले आहेत, पण इथेच थांबायचं नाहीये है ना, इथेच थांबायचं नाहीये. इथं काहीच नाहीये, इथं पहिली पायरी आहे. भगवान याच्या पुढे फार पुढे जायचं आहे, अरहत व्हायचं आहे ना. मग तिने भिक्खुनी होण्याची इच्छा व्यक्त केली. तथागत सम्यक संबुद्धांनी तिच्या इच्छेची पूर्तता केली आणि महाप्रजापती गौतमीद्वारे तिला भिक्खुनी संघामध्ये सम्मिलित करून घेतले. आता काय झाली, ती भिक्खुनी झाली. अनाथपिंडकाच्या घरामध्ये हिची आई अनाथपिंडकाच्या जे काही पाणी पुरवठा होती, पाणी पुरवठा समिती, मोठमोठ्या घरांमध्ये त्यांच्या सेवकांच्या तशा समित्या असतात ना. भाजीपाला आणायला एक जाते, दळण आणायला एक जाते, अमुक तमुक कामं करायला एक, तसं ठरलेलं असतं ना. तर त्या दासीपैकी हिच्या आईकडे पाणी पुरवण्याचं काम होतं. तर ही पाणी पुरवायची तिथे पूर्णिका असताना. भिक्खुनी झाल्यानंतर सुद्धा भिक्खुनी संघाच्या वापरण्याच्या पाण्याची व्यवस्था हिच्याकडे आली. मग ही काय करायची, तिचं सकाळचं रोजचं काम होतं, भांडं घ्यायचं, नदीवर जायचं, भांडं भरून पाणी भरून ठेवायचं. एकदा ती अशीच एका नदीवरती पाणी भरण्यासाठी गेली. सकाळचा प्रहर होता, पाणी भरण्यासाठी नदीवर गेली. आता पूर्णिका भिक्खुनी श्रोतापन्न आहे आणि तिचं ध्यान मनन चिंतन सुरू आहे. जेव्हा ती पाणी भरण्यासाठी नदीवर गेली तर तिने सकाळच्या प्रहरी पाहिलं. सकाळचे म्हणजे 6 वाजेच्या अगोदरचं वातावरण. आज कसं आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये फार थंडी असते, ती हिवाळ्याच्या दिवसामध्ये याच्यापेक्षा जास्त थंडी असते. आता त्या काळचा तो जम्बूद्वीप, जिकडे तिकडे झाडं झुडपं, ह्या मोठमोठ्या नद्या, त्या काळी किती थंडीचं वातावरण असतं. ही सकाळी सकाळी उठली आणि उठल्याबरोबर ही पाण्यासाठी गेली नदीवर. नदीवरच्या त्या थंड्यागार पाण्यामध्ये एक ब्राह्मण तिथे आंघोळ करत होता. एक ब्राह्मण म्हणजे एक ब्राह्मण तिथे आंघोळ करत होता. आंघोळ म्हणजे ते डुबक्या मारत होता, हा ना. पहिली डुबकी याच्या नावानं, दुसरी डुबकी त्याच्या नावानं, तिसरी डुबकी याच्या नावानं, अशा डुबक्या मोजल्या जातात. आणि हिनं निरीक्षण केलं. पहिल्या दिवशी गेली तेच दृश्य, दुसऱ्या दिवशी गेली तेच दृश्य, तिसऱ्या दिवशी गेली तेच दृश्य. त्याच्याबद्दल करुणा जागली, त्या ब्राह्मणाबद्दल मनामध्ये करुणा जागली आणि त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, बंधू राजा, हे तुम्ही काय करताय? 2-4 वेळेस पाहिल्यामुळे ती ओळख झाली.
बोलली त्याला की बंधुराजा, हे तुम्ही काय करता? तुम्ही ब्राह्मण दिसताय, हे ब्राह्मण सदग्रस्ता, तुम्ही हे काय करताय? ब्राह्मणाचं उत्तर होतं, भगिनी, मी माझे पाप धुत आहे. लक्षात येते? त्या सदग्रस्त ब्राह्मणाचं उत्तर होतं, भगिनी, मी माझे पाप धुत आहे. आणि म्हणून दिवसभराचे जे काही पाप केलेले आहेत, जे काही अकुशल केलेलं आहे, कायेनं वाचेनं मनानं, सकाळी 4 वाजता नाकाला धरायचं, पाण्यात बुडायचं, 7-8 डुबक्या मारल्या, कोरं करकरीत सगळं पाप धुवून मोकळा, अशी अवस्था होती. मग तिथे जो संवाद आहे, तर त्या संवादासाठी ही जी धम्मकथा आहे ती बौद्ध साहित्यामध्ये अजरामर झालेली आहे. त्या संवादामुळे बुद्धाची एक श्रोतापन्न फलप्राप्त भिक्खुणी एका अंधश्रद्धेमध्ये बुडलेल्या एका माणसाला कशा पद्धतीनं बाहेर काढते, आणि बुद्ध धम्म संघाची सेवा करता करता भिक्खू झाल्यानंतर तो भिक्खू संघातला तो ब्राह्मण कशा पद्धतीनं महापंडित होऊन जातो, या संदर्भातली ही कथा आहे. जेव्हा हिने त्याला विचारलं की तुम्ही काय करताय, त्यानं सांगितलं की मी पाप धुतोय. आर्या पूर्णिका म्हणाली, सज्जन सदग्रस्ता, अरे ही नदी आहे ना, नदीचे एक गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहे? जे जे तिच्या प्रवाहात येईल ते सगळं पुढे घेऊन चालते. ती कोणाचा मुलायचा आहे का तिथे? नाही. जनावर येऊ, माणूस येऊ, झाड येऊ, दगड येऊ, चालली पुढे 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 पुढे. अरे भल्या माणसा, पूर्णिका आर्या त्या ब्राह्मणाला म्हणाली की अरे भल्या माणसा, तुझ्या मनातले पाप ही जर गंगा धूत असेल तर मग ती तुझे पुण्यही धूत नसेल कशावरून? है ना? तू पाप धुण्यासाठी आला ना, भावना कशी आहे त्याची पाप धुण्याची. मग जर तिच्या पाण्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्या थंडगार पाण्यामध्ये पाप धुण्याचं सामर्थ्य आहे, तर मग त्या पापासोबत तुझं पुण्य धुतलं जातंय ना. या शब्दामुळे त्याच्या मनात, त्याच्या डोक्यात पडला प्रकाश. मग बोलण्याची पद्धती बघा त्या काळच्या लोकांची. आता समजून सांगताना आपण वेगळ्या पद्धतीने समजून सांगतो ना, त्या लोकांची बोलण्याची पद्धती फार वेगळी होती. म्हणजे थेट मुद्द्यावर यायचे. थेट मुद्द्यावर येऊन काय पाहिजे समोरच्या माणसाला ते स्पष्टपणे त्याला समजून सांगायचे, आणि त्याच शब्दाच्या जोरावरती ते लोक त्यांचं शिष्यत्व स्वीकारायचे. इथे सुद्धा तेच झालं. तो ब्राह्मण सदग्रस्त म्हणाला, भगिनी, त्याला माहित नाही आता आर्या आहे का भिक्खुनी आहे माहित नाही, तो म्हणतो भगिनी, आदराचा शब्द भगिनी है ना. 1-2 कॉमन शब्द तुम्हाला या जगामध्ये वावरताना कुठे तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये गेले ते 2 शब्द तुम्हाला पटकन तुमच्या कानावर येतात. ताई हे घ्या, ताई ते घ्या, है ना. आणि लहान लेकरू जर असलं तर त्याच्या तोंडून एक शब्द प्रत्येकाच्या कानावर जातो. तो कितीही मोठ्या माणसाला लहान लेकरू मामा म्हणतो. म्हणजे बघा त्याच्याही मनात काय भावना आहे बघा, त्या लहान लेकराच्या मनात, की मामा म्हणजे कोण? आईचा भाऊ. एकदा आईचा भाऊ झाला की संपला विषय. नातं जोपासण्याची ती पद्धत होती. इथे सुद्धा तो सदग्रस्त आर्या पूर्णिकाला पाहून म्हणतोय, भगिनी, तुझे शब्द मला समजले, परंतु एवढ्याही चांगल्या पद्धतीने समजले नाही. कृपा करावी आपण की तुम्ही जे तुम्हाला सांगायचं आहे ते योग्य भाषेमध्ये सांगा, म्हणजे मला समजणाऱ्या भाषेमध्ये सांगा, म्हणजे ते मला समजेल. तेव्हा पूर्णिका म्हणाली, खरी शुद्धी कशात आहे? बुद्धानं 3 सुचिता सांगितलेल्या आहेत. एक आहे काया सुचिता, एक आहे मन सुचिता, आणि एक आहे वाणी सुचिता. तर या 3 सुचिताच्या माध्यमातून, म्हणजे काया, वाचा आणि मन, ज्याचं काया वाचा मन शुद्ध आहे तो खरा ब्राह्मण आहे, ही त्या काळची समजूत होती. काय सांगितलं? ब्राह्मण म्हणजे काय? यम्मिंग सच्चंच धम्मोच सो सुची सोत ब्राह्मणोती. ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याचं चित्त परिशुद्ध आहे, काया वाचा मनानं जो पाप करत नाही, अकुशल कर्म करत नाही, जो सत्य मार्गावर अधिष्ठित आहे, त्याला बुद्धानं ब्राह्मण म्हटलेलं आहे त्या काळात.
मग या सद्ग्रस्ताने तिला विनंती केल्यानंतर आर्या पूर्णिका ही सांगत आहे की खरी शुद्धता कशात आहे? कुठल्याही द्रव्यानं आंघोळ केल्यानंतर ती सर्वसाधारणपणे वरवरची सूचित आहे. वरवर लागलेला जो काही मळ आहे, जी काय घाण आहे, ती त्या पाण्याने निघून जाणार आहे. परंतु आंतरिक घाण आणि आंतरिक घाण साफ करण्याचं मंत्र, विचार, सामर्थ्य कोणाकडे आहे माहिती आहे? या जगामध्ये पूर्णिका माता म्हणतायत त्याला की हे सामर्थ्य फक्त या जगामध्ये एकाच व्यक्तीकडे आहे, ज्याचं नाव आहे भगवान बुद्ध. ज्याचं नाव आहे भगवान बुद्ध. विश्वगुरु तथागत सम्यक संबुद्धच या संपूर्ण सुचितेबद्दल योग्य ते मार्गदर्शन तुला करतील. आणि त्या पूर्णिका आर्या यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून हे सज्जन सदग्रस्त धम्माबद्दल श्रद्धा भावना जागल्यामुळे आणि त्या पूर्णिका आर्यांचं उपदेश ऐकल्यामुळे त्याच्या मनात श्रद्धाभाव जागला आणि तो सुद्धा तथागत सम्यक बुद्धांच्या दर्शनासाठी जेतवनामध्ये गेला. बुद्धाचे प्रवचन त्यानं ऐकले काही दिवस. बुद्धाचे प्रवचन ऐकल्यामुळे आणखी तरबेज बनला आणि मग विनंती केली की मला सुद्धा भिक्खू व्हायचं आहे. एक असा व्यक्ती की जो वरवरच्याच शुद्धीला आंतरिक शुद्धी म्हणत होता, परंतु त्या वरवरच्या शुद्धीनं त्याच्या अंतर्मनाची शुद्धता झाली नाही. आर्या पूर्णिका यांचं प्रवचन ऐकल्यामुळे, उपदेश ऐकल्यामुळे, दोन तत्वज्ञानाचे शब्द ऐकल्यामुळे त्याच्या मनामध्ये तथागत सम्यक बुद्धाच्या विषयी, शब्दांविषयी, बुद्धांच्या विषयी श्रद्धा जागृत झाली. तो आला, भिक्खू बनला आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने त्याने अभ्यास केला की तो धम्मामध्ये, भिक्खू संघामध्ये महापंडित भिक्खू म्हणून पुढे आला. आणि असा हा महापंडित भिक्खू जेव्हा सांगतोय की ब्राह्मण म्हणजे काय, जेव्हा माणसाला काहीतरी प्राप्त होतं ना, तेव्हा माणूस काय करतो की त्याची पहिलीची अवस्था आणि आत्ताच्या अवस्थेमध्ये तो तुलना करण्याचा प्रयत्न करतो. आणि ती तुलना आम्ही प्रत्येकाने केली पाहिजे. कोणती तुलना? आषाढ पौर्णिमेला आम्ही कसे होतो आणि अश्विन पौर्णिमेला आम्ही कसे आहोत, ही तुलना है ना. आषाढ पौर्णिमेपर्यंत माझ्या मनात हे विचार होते. आता अश्विन पौर्णिमेपर्यंत तेच विचार आहेत का? नाही, बदललेले असतात. क्षणाक्षणाला मन परिवर्तित होते, बरोबर आहे. परंतु या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण काय असतो की कनेक्ट असतो ना. आणि ते कनेक्ट असल्यामुळे किंवा धम्माच्या संपर्कात आपलं मन आल्यामुळे, आपण स्वतः धम्माच्या संपर्कात आल्यामुळे मनामध्ये 24 तासापैकी असे कित्येक तास येऊन जातात की त्या तासांमध्ये आम्ही धम्माच्या संदर्भामध्ये चिंतन करत असतो. आणि या चिंतनाच्या जोरावरती तुम्हाला धम्मबल प्राप्त होत असतात. मग त्याच्यात काय, या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये काय, वारंवार वंदना घेणे, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमीला अष्टशील ग्रहण करणे, त्याच्यानंतर भिक्खूचं भोजनदान आहे, रोज प्रवचन ऐकणं आहे, काही ना काहीतरी चर्चा सुरू आहेत. त्याच्यामुळे या मनाची जी काही अवस्था आहे ती टिकून राहणारी आहे. म्हणजे आषाढी पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचं, आमचं, माझं आणि तुमच्या सर्वांचं सुद्धा मनाचं परिवर्तन झालेलं असतं. काही मनुष्य संकल्प करतो, कधी बोलून दाखवतो, कधी बोलून दाखवत नाही, आणि त्या संकल्पावरती त्याचं काम सुरू असतं. मग या संकल्पपूर्तीमुळे जे काही मनाला बल प्राप्त होतं त्याला म्हटलेलं आहे धम्माच्या आचरणामुळे, चिंतनाच्या माध्यमातून मिळालेले धम्म आचरणाचे फळ. आणि ते फळ या ब्राह्मण भिक्खूला प्राप्त झाले. आता तो ब्राह्मण नाहीये, कुठल्या जातीचा होता याला महत्त्वाचं नाहीये, पण भिक्खू झाल्यानंतर कशा पद्धतीनं मेहनत करून त्यांनी स्वतःला जिंकून घेतलं हे मात्र फार महत्त्वाचं आहे. जसं आपण पाहतो की त्यांनी सांगितलं, त्या महापंडित भिक्खूंनी सांगितलं की मी आतापर्यंत हा ब्राह्मण होतो,
मी आतापर्यंत हा ब्राह्मण होतो, परंतु तो ब्राह्मण कशानं होतो? मी कायेनं ब्राह्मण होतो. लक्षात येते? मी ब्राह्मण कसा होतो? कायेनं ब्राह्मण होतो. मी जन्मानं ब्राह्मण होतो, मी गोत्रानं ब्राह्मण होतो. बाबासाहेब म्हणतात ना, कोणत्या जातीमध्ये जन्म घ्यावा हे माझ्या हातामध्ये नाही आहे, पण मी कोणत्या जातीमध्ये मरेल हे माझ्या हातात आहे. किंवा कुठल्या विचारामध्ये मरेल, कुठल्या धम्मामध्ये मरेल, कुठल्या समुदायात मरेल, ते माझ्या हातामध्ये आहे. त्यातलं हे अतिशय उत्तम उदाहरण. आणि मग त्याला जेव्हा महापंडित ही पदवी मिळाली, किंवा तो खूप चांगल्या पद्धतीने धम्माचा अभ्यास करू लागला, आणि तेव्हा त्यानं सांगितलं स्वतःबद्दल, त्याने एक गाथा बोललेली आहे. ती गाथा अतिशय सुंदर आहे. ते ब्राह्मण भिक्खू म्हणतात, ब्रह्म बंधू पुरे हसिंग आजमी सच्च ब्राह्मणो तेविजो वेद संपन्नो सोतियो चमी नातको. पालीचे शब्द आहेत. त्याचा मराठीत अर्थ असा आहे, पूर्वी मी केवळ नावाचा ब्राह्मण होतो, है ना. पूर्वी मी केवळ नावाचा ब्राह्मण होतो, परंतु आता मी खरा ब्राह्मण झालो आहे. बौद्ध धर्मातील 3 विद्या मला प्राप्त केलेल्या आहेत. मी महापंडित आहे. कायानुपස්සना, चित्तानुपස්සना, धम्मानुपස්සना. बौद्ध धर्मातल्या 3 महाविद्या मी प्राप्त केलेल्या आहेत. म्हणून मी कोण आहे? आता खरा ब्राह्मण आहे. मी महापंडित झालेला आहे आणि माझ्यातील सर्व अंधकाराचा नाश झालेला आहे. असं तो व्यक्ती तिथे अशा पद्धतीने उद्गार काढतो आणि याचं सारं श्रेय पूर्णिका आर्या यांना देतो. आपण जर पाहिलं तर बौद्ध धर्माचा प्रचार करणाऱ्या त्या काळच्या भिक्खूमध्ये सारीपुत्र कोण आहेत? पूर्वीची जात त्यांची ब्राह्मण आहेत. मोगल्लैन ब्राह्मण आहेत. 3 काश्यप बंधू, उर्विल्ला काश्यप, गया काश्यप, नदी काश्यप, हे सारे ब्राह्मण आहेत. बरोबर आहे. परंतु इकडे आल्यानंतर, चिवर घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये एवढीशी सुद्धा कमतरता भासू दिली नाही आणि ध्यान मनन चिंतनाच्या स्वरूपामध्ये त्यांनी धम्मातले श्रेष्ठ असे पद भोगलेले आहेत, मिळवलेले आहेत, प्राप्त केलेले आहेत. तर इथे अशा पद्धतीच्या माणसांना सुद्धा अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याची जी ताकद आहे ती धम्मामध्ये आहे. धम्मामध्ये प्रतिष्ठित असलेल्या भिक्खू आणि भिक्खुनीमध्ये आहे. धम्मामध्ये प्रतिष्ठित असलेल्या उपासक आणि उपासिकेमध्ये आहे. आणि म्हणून आपणही ती शक्ती आपापल्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतरांच्या भरोशावर बसलो आपण तर आपल्याला काही मिळणार नाही. हा ब्राह्मण सुद्धा इतरांच्याच भरोशावर बसला होता ना. कोणाच्या भरोशावर बसला होता? नदीच्या पाण्याच्या भरोशावर. नदीच्या पाण्याच्या भरोशावर बसला होता. आणि याचं सगळं काही वरवरचं सगळं काही साफ होऊ लागलं होतं. पण अंतःकरणातलं जे काही घाण आहे, मळ आहे, दुर्गंधी आहे, तृष्णा आहे, आसक्ती आहे, मीपणा आहे, क्रोध आहे, लालस आहे, हेवा आहे, उद्विग्नता आहे, हे सगळं काही दाबून ठेवलेलं आहे. आणि हे दाबून ठेवून वर साबण लावली, काय लक्स, लाईफ बॉय, काय कोणतीही लावा, काही फरक होत नाही त्यांना. जोपर्यंत साधनेच्या स्वरूपामध्ये, चिंतनाच्या स्वरूपामध्ये तुम्ही आम्ही तपत नाही, आणि तपत असताना जेव्हा या अंधकारातून आम्ही प्रकाश शोधत नाही, तोपर्यंत तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिका सारे आपण, तर तोपर्यंत आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुखाची ही पहाट उगवणार नाही. हे बरोबरचे सुख आहे. आवडीचं भोजन, आवडीचे वस्त्र, संपत्ती, मान सन्मान, खुर्ची, हे बरोबरचे सुख आहे. हे सुख शाश्वत स्वरूपातले नाही आहे. टिकणारे एक सुख आहे ज्याला बुद्धानं म्हटलेलं आहे, निब्बानं परमं सुखं वदंती बुद्धा. संतुष्टी परमं धनं वदंती बुद्धा, विशासा परमं याती वदंती बुद्धा, निब्बानं परमं सुखं वदंती बुद्धा. संतुष्ट राहणे, हाव न करणे,
सुखाचा मार्ग बघा, संतुष्ट राहणे, हव न करणे. आपले बंधू कोण आहेत? ज्याला सखा म्हणतो आपण, सखा. तर सखा कोण आहे आपला? आपला विश्वास. याती बांधव आहे तो आपला. आपला बंधू आहे, आपला सखा आहे, आपला वडील आहे, आपला भाऊ आहे, आपला मित्र आहे. विश्वास. कोणता विश्वास बरं? विश्वास की जो धम्म आचरणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त होतो त्याला म्हणतात विश्वास. मैं कर सकता हूं, यस आय कॅन डू इट. म्हणजे मी हे करू शकते, मी हे करू शकतो, असा विश्वास सर्वसाधारण माणसाच्या मनात प्राप्त होत नाही. असा विश्वास कोणाच्या मनात प्राप्त होतो की जो श्रद्धा भावनेनं त्रिरत्नाप्रती आदराच्या भावनेनं त्रिरत्नाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्याची श्रद्धा डगमगीत होत नाही आहे. तर असा विश्वास जेव्हा माणसाला प्राप्त होतो तर तो विश्वास त्याचा बंधू आहे, त्याचा सखा आहे, त्याचा मित्र आहे. बुद्धाचे शब्द आहेत, विश्वासा परमंग याती. आणि म्हणून ही भावना जेव्हा आपल्या मनात निर्माण होईल ना, तर तेव्हा आपणही ठरवायचं आहे, का बरं बुद्धाच्याच काळातले लोक श्रोतापन्न झाले, आम्ही का होऊ शकत नाही? संकल्प करा, करा संकल्प. बुद्धाच्या काळातले लोक शीलवान झाले, आम्ही संकल्प करूया, आम्ही शीलवान होऊ. बुद्धाच्या काळातले लोक श्रोतापन्न झाले, आम्ही संकल्प करूया, आम्ही श्रोतापन्न होऊ, सकृतागामी होऊ, अनागामी होऊ, आणि आम्ही सुद्धा अनंत होऊ. प्रयत्न तर करा. नाही झाले श्रोतापन्न, नाही झाले सकृतागामी, नाही झाले अनागामी, नाही झाले अनंत, अरे ते सुख तरी मिळेल. विचार करा, चर्चा करा, संवाद करा. चिर स्मरणामध्ये ठेवा की मला काहीतरी या जीवनामध्ये नवीन करायचं आहे. जन्म घेणे मरण, जन्म घेणे मरण, जन्म घेणे मरण, हे चालू आहे. याला कोणी खंडित करणार नाहीये, हे सुरू आहे. पण या जन्मात जर तुम्ही आम्ही ठरवलं की नाही, आमचा हा संकल्प आहे की आम्ही श्रोतापन्न होऊच, तर होता येईल. पण दुसऱ्याच्या भरोशावर बसलो आपण तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी पूर्णिका येणार आहे का? आर्या पूर्णिका येणार आहे का? नाही ना. म्हणून दुसऱ्याच्या भरोशावर बसू नये. दुसऱ्याच्या भरोशावर बसलेले लोक सुखी होत नाहीत. स्वतः तपावं लागेल, स्वतः मेहनत घ्यावी लागेल, स्वतः ध्यान करावं लागेल, स्वतः शिबिरामध्ये येऊन बसावं लागेल. स्वतः एका वर्षात का होईना पण 5 शिबिरांचे कोर्स आपण करायला पाहिजे. नसील तिथे जाऊन तपायचं तर आपल्या घरामध्ये जेवढा वेळ भेटेल तेवढा आपण बसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विहारात जे काही शिबिरं चालतात त्या शिबिरामध्ये आपण जाऊन ध्यान केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. कारण एकांतामध्ये ध्यान केल्यापेक्षा सामुदायिक पद्धतीने ध्यान करणं ही कितीतरी बेहतर आहे. 50 लोकांतून एक जरी ध्यान करत असेल ना, तर त्या एक ध्यान करणाऱ्या व्यक्तीचे काही सकारात्मक ऊर्जा असते, जे काय पॉझिटिव्ह त्याच्या शरीरातून निघणारी जी काय लहर आहे, तरंग आहेत, तर त्यामुळे तुम्हाला आम्हाला एक नवीन चेतना प्राप्त होते. आणि मनुष्य न त्याच्याकडे पाहता सुद्धा त्या चेतनेमुळे पुन्हा तो संकल्प करतोय, नाही इथून पुढे हालायचं नाही अर्धा तास, है ना, इथून पुढे अर्धा तास हालायचं नाहीये. अर्धा तास झालं तर झालं, ठीक आहे, झालं, काय हरकत नाही. पण इथून पुढे अर्धा तास हालायचं नाहीये. मग असा संकल्प 1 तासाचा होतो, 2 तासाचा होतो, 3 तासाचा होतो, आणि मग फळ मिळते. इथे सुद्धा तेच आहे. तथागत सम्यक बुद्धाचा सद्धम्म समजून घेत असताना आपणही इतरांच्या भरोशावर बसू नये. ही शिकवण आपल्याला या धम्मकथेच्या माध्यमातून मिळते. पूर्णिका आर्या यांनी त्या ब्राह्मणास ती शिकवण दिली आणि म्हणून बौद्ध साहित्यामध्ये ती आर्या आजही आपण ऐकत आहोत. त्या आर्याबद्दल त्या आजही आपल्या मनामध्ये श्रद्धा भावना आहे की अशा अशा आर्या बुद्ध काळात होऊन गेल्या की त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य होतं. ते सामर्थ्य होतं, स्वतःही तपायच्या, परंतु इतरांना सुद्धा तपण्यासाठी ते पुन्हा बळ निर्माण करून द्यायच्या. बघा, एक गायक आहे, त्या गायकाचं नाव आहे कैलास खेर. सुफी पद्धतीने तो गाणे म्हणतो, पण त्यातल्या गाण्याच्या काही पंक्ती ना मला खूप आवडल्या. त्यांनी बुद्ध सांगितलं त्या गाण्यामध्ये, है ना. सिकंदर माहिती आहे तुम्हाला?
सिकंदर खाली हात आया तू खाली हात जाएगा, म्हणजे सिकंदर नावाचा जो काही राजा होता त्याला विश्वविजेता व्हायचं होतं. मेसिडोनियाचा तो राजा होता आणि तिथून तो निघाला होता, तो पंजाबपर्यंत तो आला होता जिंकत जिंकत. तर तो राजा कसा होता तो सिकंदर, आणि प्रत्येक माणसाला सिकंदर व्हायला खूप आवडते ना. तर बुद्धाच्या भाषेमध्ये सिकंदर होणे म्हणजे काय, सारं जिंकणं म्हणजे काय. तर या काही ओळ्यांमध्ये ते सटीक पद्धतीने आपल्याला समजते. बघा ते काय म्हणतो तो गायक, क्यू तरसता है तू बंदे, है ना. तरसणे म्हणजे चिंतेमध्ये राहणे, काय होईल मायन, काय होईल बापून, काय होईल मायन, चाललं. क्यू तरसता है तू बंदे जल्द ही बदलेगा मंजर, टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको, हे सारं काही बदलणार आहे. क्यू तरसता है तू बंदे जल्द ही बदलेगा मंजर, झांक ले तू एक दफा बस दिल से अपने दिल के अंदर. किती सुंदर ओळी आहे तो. क्यों तरसता है तू बंदे जल्द ही बदलेगा ये मंजर. काय करायचं सांगितलं त्यानं, झांक ले तू एक दफा बस दिल से अपने दिल के अंदर, तुझ में भी वो बात है तेरी भी औकात है, तुझ में भी बात है तेरी भी औकात है, हो तू हो सकता है सिकंदर, तू भी बन सकता है सिकंदर. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, की ज्याला सगळं काही जिंकायचं आहे, ज्याला या जीवनामध्ये सिकंदर बनायचं आहे, जिंकणारा, ते सोडा हो, त्यानं राज्य जिंकलं, अमुक केलं तमुक केलं, आणि मरताना तो सिकंदर त्या लोकांना म्हणाला, त्याच्या राजाला, की काय कर, मी मेल्यानंतर जे काही मी जमवलेलं काय धनधान्य म्हणजे चांदी हिरे माणिक मोती आहे ना, तर मेरा जनाजा जाते समय वो रस्ते पे डाल देना है. म्हणजे माझी जेव्हा डोली जाईल, त्याला डोलीच म्हणतात ना, माझं जेव्हा सरण तुम्ही घेऊन जासाल ना प्रेत, तर त्या जाणाऱ्या रस्त्यावरून हिरे माणिक मोती लोकांना दिसले पाहिजे, हे देखो सिकंदर जा रहा है. आणि आणखी एक इच्छा त्यानं सांगितली त्याच्या लोकायला मरताच्या अगोदर, की जाताना माझे दोन्ही हात जगाला दिसू द्या, की मरेपर्यंत पैसा पैसा करणारा, धन धन करणारा, राज्य राज्य करणारा, जमिनीचा तुकडा करणारा, वेगवेगळे जवाहर हिरे माणिक मोती ह्याची अपेक्षा असणारा सिकंदर सारं काही मिळवलं त्यानं, परंतु जाताना तो खाली हाताने गेला ना. आणि तेव्हापासून लोक म्हणतात, खाली हात आएगा तू खाली हात जाएगा, जन जमीर जोवर कहा साथ लेके जाने वाले हम. तो म्हणून उपासक आणि उपासिकांनो, इतरांच्या भरोशावरती राहणं सोडून द्या. अतिशय महत्वाचा कालावधी सुरू आहे. याला वर्षावास धम्मपर्व तुम्ही आम्ही म्हणतो. आपले जे काही संकल्प असतील ते संकल्प आपण पूर्तीसाठी कामाला लागा. अजून संकल्प केले नसतील तर आता सुद्धा वेळ गेलेली नाही, आणखी संकल्प करा. कोणाला बोलून दाखवू नका, मनातल्या मनात संकल्प करा आणि त्या संकल्पावरती तुम्ही काम करा. तुम्ही संकल्प करायचे आणि आम्ही पूर्ण करायचे असं होणार नाही. आम्ही संकल्प करायचे आणि तुम्ही पूर्ण करसाल असं होणार नाही. ज्याचे त्याला संकल्प करावे लागतील, ज्याला त्याला मेहनत घ्यावी लागेल, आणि ज्याला त्याला आपल्या आयुष्यामध्ये सिकंदर बनायचं असेल तर त्यांनी या साऱ्या गोष्टी सोडून मनाला जिंकण्याचा प्रयत्न करा. यामध्ये आपल्या सगळ्यांचं मंगल आहे, यामध्ये आपल्या सगळ्यांचं कल्याण आहे. प्रिय उपासक आणि उपासिकांनो, आज जी आपण धम्मकथा पाहिली ती धम्मकथा पूर्णिका मातेची होती. या पूर्णिका मातेमुळे बौद्ध धम्माच्या विकासासाठी खूप मोठं बळ प्राप्त झालं. त्या मातेनं मरेपर्यंत बुद्ध धम्माची सेवा केली. बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराची पताका तिने जिकडे तिकडे नेली आणि तिच्या संपर्कात असे आलेले हजारो लाखो लोक तिनं जीवनमुक्त केले, दुःखमुक्त केले. तर आपणही तशा पद्धतीनं संकल्प करून आपलं जीवन सुखी आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये आपल्या सगळ्यांचं मंगल आहे, यामध्ये आपल्या सगळ्यांचं कल्याण आहे. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं मंगल हो. आपण सर्वजण दुःखमुक्त हो. आपल्या सर्वांना नवीन धर्म मार्ग समजो आणि मिळालेल्या धम्म मार्गानुसार
आपल्या जीवनातले सगळे दुःख नष्ट हो अशा पद्धतीची मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो आणि आजचा धम्मसंस्कार या ठिकाणी समाप्त करतो।